यानंतर पुढची बातमी आहे नागपूर कार अपघात संदर्भातील। या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचल्या आणि त्यांनी अपघातासंदर्भातली माहिती घेतली। यावेळी सुषमा अंधारेंनी आरोपीच्या गाडीचा नंबर FIR मध्ये का नाही असा सवाल पोलिसांना विचारला। अपघाताची गाडी रिपेअरिंगसाठी गॅरेजमध्ये का पाठवली असंही अंधारेंनी पोलिसांना विचारलं। कारमधल्या दोघांचं मेडिकल झालं, मग संकेत बावनकुळेंचं का नाही असाही सवाल अंधारेंनी केला। दरम्यान याच वेळी पोलिसांना वरिष्ठांचा फोन आला आणि त्यांनी पत्रकारांना बाहेर जायला सांगितलं। नेमकं पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं पाहूया। तपासामध्ये आरोपी कोण होता, आरोपीची गाडी कोणाची होती, काय होती यावर आम्ही तपास केलेला आहे। तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की ती ऑडी कार जी आहे ती संकेत बावनकुळे यांच्या नावाने आहे आणि तो सुद्धा त्या वाहनामध्ये होता। त्या वाहनाचा चालक ज्यावेळी कोण चालवित होता याबद्दल आम्ही तपास केलेली आहे आणि सदरचा गुन्हा जामीनकीचा असल्याने त्याला जामिनावर मुक्त केलेला आहे। 9 तारखेला अटक केली, 10 तारखेला 2 वाजता त्याला जामिनावर मुक्त केलं। ज्यार्थी आपण आरोपींना ताब्यात घेतलं म्हणजे आरोपी काही हालत न पडला गाडीमध्ये, बरोबर आहे। मग गाडीचा नंबर FIR मध्ये का आला? फिर्यादीला आम्ही फिर्याद जेव्हा घेतो की एक फिर्याद येतं की अशी माझ्यासोबत घटना घडलेली आहे, ती गाडी कोणती आहे मला माहिती नाही, परंतु या रंगाची या वर्णाची गाडी आहे, त्या ठिकाणी सोसाट कडून गेलेली आहे असं आम्हाला फिर्याद येतं। त्यानुसार आम्ही अगोदर नवीन जुनं सेक्शन आहे 154 CRPC नुसार आता 173 झालेला आहे, त्यानुसार प्राथमिक गुन्हा नोंद करतो आणि त्याच्यानंतर तपासाला सुरुवात करतो। तो सुरुवात केली आणि तपासामध्ये जसं निष्पन्न झालं तर त्यानुसार पुढचा आणि आपल्याला निष्पन्न झालं की यस तुम्ही गाडी गॅरेजला पाठवली, गॅरेजची व्हिडिओ फुटेज मी काढायचे कसं हे मी द्यायचे माध्यमाला। आम्ही गाडी हस्तगत केलेली आहे, आपली गाडी पोलिसांना लागलेली आहे, ज्या अवस्थेमध्ये अपघात झालेला आहे। गाडी गॅरेजला पाठवली गेली, RTOने गाडीचा नंबर नोंदवला नाही। आता नागोरी बारचं CCTV फुटेज आपल्याकडे आलं आणि आपण मेडिकल करायला गेलो। सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर? 2 लोकांचं। का बरं सर? संकेतचं का केलं नाही? 2 लोकांचं जेव्हा आम्हाला मिळालं संकेतचं का केलं नाही सर? त्याच्यामध्ये असं असतं तो उशिरा आमच्याकडे त्याला प्राप्त आपण ताब्यात घेतो, संकेतचं त्यामुळे 12 मेडिकल तासानंतर ते मेडिकल केलं तर त्याचा उपयोग होत नाही। पण का केलं नाही केलं 2 लोक सापडले, मग संकेत पळून गेला कसं? हा संकेत काय झालं, संकेत निघाला जेव्हा ड्रायव्हिंग गाडी नंतर पळाला, नंतर त्या ठिकाणी पळाल्यानंतर गाडी बंद पडली, 2 थांबले आणि दुसरे पोलो गाडवाले त्यांच्या गाडीला डॅश लागले, ते सुद्धा पाठलाग केला। नंतर आपल्या पाठीमागे तुटून तो म्हणजे पळाला आणि 2 ऑन द स्पॉट अर्जुन आणि सुडीत हे 2 मिळाले। सर संकेत बावनकुळेचं आपण मेडिकल केलं, 2 लोकांचं केलं। त्याच्यात काल आपण बोलताना असं सांगितलेलं आहे की आम्ही जो गाडी चालवत होता त्या ड्रायव्हरचं मेडिकल झालेलं आहे। काय गाडी 2 लोक चालवत होते कसं? नाही बरोबर आहे, गाडी गाडी एकच माणूस चालवत असेल, मग एक माणूस गाडी चालवत असेल आणि एका माणसाचं जर आपण मेडिकल करायचं होतं तर आपण तिकडे 2घांचं केलं, बरोबर संकेतच कसं काय सुटलं सर? त्यावेळी तो नव्हता, हजर नव्हता त्यावेळी जेव्हा आम्ही ते करायचो। काय याला काय समजायचं सर? म्हणजे याचा अर्थ काय काढायचा? पोलीस स्टेशन कमी पडलं की बावनकुळे साहेबांची ताकद जास्त झाली, काय अर्थ काय काढायचा? असं कुठलाही प्रकार नाही। बरं बावनकुळे साहेबांची ताकद म्हणा किंवा ठीक आहे सर, हरकत नाही, चला मी तरी मान्य करते सर, मी काहीच क्रॉसिंग करणार नाही, मी मान्यच करते। आता मला असं सांगा सर की तपासाअंती आपल्याला गोष्टी काही कळाल्या, आपण त्या सगळ्या पुन्हा एकदा हा प्लीज सर हाँ सर सर हाँ हाँ ठीक है हो मॅडम हो साहेबांचं असं आहे की मीडियावाले आहे माहिती देताना नसा मॅडम नंतर बाहेर चला, ठीक आहे प्लीज। म्हणजे मी काही त्यांना चला बाहेर थांबा झालं। सुरुवातीला आम्ही घटनाक्रम मॅडमला सांगितलेलं आहे, आता आम्ही मॅडम तुम्हाला सगळं बाहेर